दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनं वादळ पुन्हा एकदा उठलंय, कारण राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर देऊ केली आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं क्षुल्लक आहेत, पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का, अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिली। तर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय। राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार, माझ्याकडून भांडणं नव्हतीच मिटवून टाकली, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। चला बिनधास्त बोलामध्ये आज प्रेक्षक व्यक्त होणार आहे। आजचं हे व्यासपीठ प्रेक्षकांचं आहे आणि नेहमीच न्यूज 18 लोकमत सर्वसामान्यांच्या बाजूने त्यांची मतं ऐकून घेण्याकरता सज्ज असतं। चला आपल्याकडे फोन यायला सुरुवात झालेली आहे। बाळकृष्ण भागवत आपल्या बरोबर आहेत। बाळकृष्णजी बोला, काय म्हणणं आपल्या या विषयावरती? आपल्या राज साहेबांना हे सांगायचं होतं, भाजपासोबत आणि शिंदे गटांसोबत बरी वाद जरी असला तरीही पण महाराष्ट्राचे आज अर्जुन जे आहेत हे राज ठाकरेच आहेत। त्यांनी धनुष्यबाण हातात पेरवं आणि महाराष्ट्र गरजून टाकावा अशी आमची इच्छा आहे। जी धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। महाडवरनं संजय कदम आपल्या बरोबर आहेत। संजय कदम बोला, बोला संजय कदमजी बोला। संजय कदमजी पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट बोला। कदाचित त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आता राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील मी सगळी किरकोळ भांडवणं बाजूला ठेवून मराठी माणसाच्या अस्तित्वाकरता एकत्र यायला तयार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुढे काय घडतंय याकडे सबंध राज्यातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, सर्वसामान्य व्यक्तीचं लक्ष आहे। याचं कारण असं आहे की मतदार या सगळ्या बाबतीत अगदी वेगळ्या पद्धतीने सुरुवातीपासूनच विचार करत आलेला आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे सगळ्यांनाच याबद्दल वाटत होतं आणि जुन्या शिवसैनिकांनी याबद्दल सह्यांची मोहीम देखील राबवली होती, पण पुढे मात्र या विषयात काही झालं नाही। याच विषयी बोलण्या आपल्याबरोबर फोन येत आहेत। सुशील भोसले आपल्याबरोबर आहेत। सुशील भोसले बोला। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र बोला। महाराष्ट्राला मराठी जनतेसाठी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात मुंबईत शिवसेना स्थापन केली। जर हे दोन ठाकरे एकत्र येऊन त्यांच्या ठाकरे घराण्याला आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेला न्याय देणार असतील तर ह्या दोघांचे मनपूर्वक स्वागत। धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। बारामतीवरनं सुशील भोसले होते, त्यांनी आपलं म्हणणं या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। बहुतांशी प्रेक्षकांना म्हणा किंवा राजकीय वर्तुळातील जाणकारांना असंच वाटतं की या दोघांनी एकत्र यावं, पण या दोघांनी एकत्र येण्याकरता त्यांनी एक एक पाऊल पुढे येणं फार आवश्यक आहे। तसं एक पाऊल राज ठाकरेंनी टाकलं, दुसरीकडनं उद्धव ठाकरेंनी देखील त्याला प्रतिसाद दिल्याचं आपण बघतोय। त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल। पवईवरनं उषा देसाई आपल्याबरोबर आहेत। उषाजी बोला। हा नमस्कार सर, मी पत्रकार पण आहे आणि संपादिका आहे सहयोगिनी मासिकची। वा वा, मला खूप आनंद वाटला, कारण दोघं एकत्र येणं एक महाराष्ट्राचे अस्तित्व निर्माण होणार आहे आणि मराठी माणसाला एक वेगळं म्हणजे वेगळं एक बेसिक मिळणार आहे। तरी दोघांनी एकत्र यावे अशी खूप खूप लोकांची अपेक्षा आहे। पण उषाताई, तसं पत्रकार म्हणून मी तुम्हाला विचारतो, यापूर्वी देखील एकमेकाला टाळी देण्याच्या संदर्भात वक्तव्य झाली होती, पण घडलं काहीच नाही। यंदा घडेल असं आपल्याला वाटतं? उषाजींशी काही कारणास्तव काही संपर्क तुटलाय? अरुण पाटील आहेत साताऱ्यावरनं। अरुणजी बोला। महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र यावं ही सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे। बरं, थेट थेट छत्रपतींच्या राजधानीतनं तुम्ही हे बोलताय आणि आपलं मत व्यक्त करताय, पण यापूर्वी तसं घडू शकलं नव्हतं, यंदा घडेल असं तुम्हाला वाटतं का? होय होय वाटतंय, दोघांनी एकत्र यावं महाराष्ट्राच्या हितासाठी। बरं बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। दोघांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताकरता एकत्र यावं अशीच आत्तापर्यंत प्रेक्षकांची मतं जी आहेत ती व्यक्त होत आहेत। त्यामुळे बिंदास्त बोला। जो नंबर आपल्याला या ठिकाणी खाली दिसतोय त्यावरती फोन करा। मी पुन्हा एकदा नंबर या ठिकाणी आपल्याला सांगतोय, म्हणजे आमचा प्रश्न अर्थात आपल्या सगळ्यांसमोर आहे की उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, आणि या सगळ्याच्यात आपल्याला जर आपलं मत व्यक्त करायचं असेल तर 022688826223 या क्रमांकावरती आपण फोन करू शकता आणि आपलं मत व्यक्त करू शकता। हे व्यासपीठ आहे प्रेक्षकांचं आणि प्रेक्षकच अर्थात यावरती या सगळ्या साध प्रतिसादाबद्दलची आपली मतं दिलखुलासपणे व्यक्त करू शकतात आणि या आपलं म्हणणं मांडू शकतात। त्यामुळे बिंदास्त बोला। या कार्यक्रमात आपल्याला वेगवेगळे फोन येतात। पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय, बघा घडलंय काय। आज दिवसभरात जर आपण लक्षात घेतलं तर राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत असं सांगितलं की मी उद्धव ठाकरेंबरोबर काम करायला तयार आहे, पण त्यांना माझ्याबरोबर काम करायचं आहे का,
आणि या त्यांच्या वक्तव्यावरती उद्धव ठाकरेंनी देखील मी सगळे किरकोळ भांडणे जी ती बाजूला ठेवून त्या सोबत यायला तयार आहे, महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी सगळ्यांना एकत्र करून पुढे यायला तयार आहे असं म्हटलेलं आहे. यापूर्वीचं जर आपण निवडणुकीपूर्वीचं इतिहास म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका लागल्या होत्या, जर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर यापूर्वी युती जी आहे ती जागा वाटपाच्या मुद्द्याला घेऊन तुटली होती आणि तेव्हा एकनाथ खडसेंनी युती तुटल्याचं जाहीर केलं होतं आणि तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातलेली होती की आपण एकत्र यावं. पण या विषयाला घेऊन पुढे नेमकं काहीच झालं नाही आणि महापालिकेच्या निवडणुकीवरती सुद्धा टाळी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला होता. पण हात पुढे येतोय का उद्धव ठाकरेंकडनं हे देखील बघण्याचा आपण हे देखील आपण पाहिलं होतं, पण ते तेव्हा काही घडलं नव्हतं. सुरेश सागवेकर आपल्या बरोबर आहेत. सुरेशजी बोला. मराठी माणसांनी एकत्र यावं आलं का लक्षात, आणि सर्व राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक महाराष्ट्रासाठी काहीतरी व्यवस्थित मराठी माणसासाठी करून दाखवावं. त्यांचं नोकरी धंदा घरासाठी सगळ्यासाठी हे करून दाखवावं अशी इच्छा आहे आमची साहेब. समजलं तर लवकरात लवकर एकत्र येऊन पुढे राजकारणासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या रीतीने एकत्र यावं आणि काहीतरी करून दाखवावं आणखी पुढे मराठी माणसासाठी, असं आमची इच्छा आहे. धन्यवाद सागवेकरजी. आपल्याबरोबर भागवत कोष्टी आहेत, त्यांना देखील या विषयाला घेऊन आपलं मत व्यक्त करायचं आहे. सोलापूरवरनं आपल्यासोबत आहेत. भागवतजी बोला. कोल्हापूर सर. कोल्हापूर बोला बोला बोला. हा सर, कसं आहे याला खूप वेळ झालाय सर. हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं हे. आता खूप वेळ झालाय. कारण कसं आहे आता हे दोघं एकत्र आलं तर ह्यांच्यात पण परत नंतर मी मुख्यमंत्री होणार का तू मुख्यमंत्री होणार, आणि मुख्यमंत्री होण्याचं जे कर्तृत्व आहे ते राज साहेबांच्याकडे आहे पण उद्धव साहेबांच्याकडे नाही. का उद्धव साहेबांना निर्णय घेण्याची क्षमता नाहीये त्यांच्याकडं. आणि दुसरी गोष्ट सर की आता भाजप वगैरे हे आता चांगली कामं करायला लागलेत आणि राजसाहेब ऍक्च्युली राजसाहेब भाजप बरोबर आहेतच, नाही असं नाही, अप्रत्यक्षरित्या ते राजसाहेब यांच्यासोबत आहेतच. पण हे दोघं एकत्र आले तर आता मला काय वाटत नाही की पुढं हे जर भवितव्य होऊ शकतं. बरं, फार काय फायदा होणार नाही असं आपलं म्हणणं आहे. होणार असेल तर राजसाहेबांना जर मुख्यमंत्री करणार असेल तर अवश्य सगळी जनता साथ देते. बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि अर्थात पुढले देखील फोन आपल्याकडे येत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. गणेश शर्मा जळगाववरनं गणेश शर्मा आपल्यासोबत आहेत. गणेशजी बोला. नमस्कार साहेब. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं आहे आता. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्धव साहेबांचे निर्णय मागच्या 2 वर्षात खूप निर्णायक ठरलेले आहे. ग्रामीण भागामध्ये उद्धव साहेबांची आजही क्रेज आहे. कारण शेतकऱ्यांना एक आशेचा किरण वाटत होता त्यावेळेस, ते सरकार टिकलं नाही, काही कारणं झाली, ते विषय वेगळा आहे. परंतु आजही शेतकऱ्यांना असं वाटतं की उद्धव साहेब आपल्यासाठी काहीतरी करू शकतील. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये इलेक्शनसाठी जर हे सगळे एकत्र आले दोघं भाऊ तर फार मोठा फरक पडेल. अच्छा, फार मोठा फरक पडेल असं आपल्याला वाटतंय. अलका सलगर आपल्या बरोबर आहेत कोल्हापूरवरनं, त्यांच्याशी आपण बोलूयात. अलकाजी बोला. हा, मला वाटतं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी एकत्र यावं. आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न त्यांनी साकार करावं एवढी माझी विचार. मला ते आनंद वाटला ती बातमी ऐकून. होय ना? होय, बरोबर, छान वाटलं. आणि मी काँग्रेसची कार्यकर्ते आहे सर. होय ना? बरं, काँग्रेसची कार्यकर्ते असून तुम्ही हे मत व्यक्त करताय? होय, मी लहान असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊनच मोठी झाले. ठाकरेंचे आणि तिने एकत्र यावं एवढंच मला वाटतंय, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी. आणि त्यांची बातमी आता बघितली आणि बघितल्यानंतर मला खूप आनंद झाला. पण अलकाताई, काही लोक म्हणतात एकत्र यायला उशीर झालाय, काय वाटतं तुम्हाला? होय, आता उशीर झालाय, कारण आता उशीर करू नये वाटतंय तिने. आता एकत्र यावं आणि कधी महाराष्ट्राचं सगळं चित्र पलटून टाकावं त्यांनी. होय ना? पण मग हे पूर्वी म्हणजे तुम्ही ज्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करता त्या पक्षाकडनं काही होऊ शकले नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही ना, तसं काय नाही, पक्षाचं काही नाही. म्हणजे आता राजकारणात आता पुढे जायचं म्हटलं तर भाजपमुळं म्हणा किंवा ह्याच्यामुळे तिने जे फोडाफोडी केली, शिंदे साहेब गेले तिकडं, हे असं व्हायला नको पाहिजे होतं. कुठंतरी आम्हाला ती खंत वाटते. बर, धन्यवाद अलकाताई. आपलं मत आपण व्यक्त केलं. बिनधास्त बोलतायत प्रेक्षक, आपली मतं व्यक्त करतायत. आपल्याबरोबर दिलीप संगपाळ आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. दिलीपजी बोला. हॅलो. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावेत. बरं. पण त्याचबरोबर त्यांच्या बरोबर गेलेले बाहेर जे गेलेले पूर्वीचे शिवसैनिक आहेत ते एकत्र यावेत. बरं. त्यामुळे शिवसेना स्ट्रॉंग होऊ शकते. बरं, का असं वाटतं आपल्याला? काय यांनी फरक पडेल असं वाटतंय तुम्हाला?
नाही, परत ते मोठे नेते होते, ते फाउंडर होते, हा ते सोडून गेले, ते बी यांच्यावरून एकत्र आले, बर तर शिवसेनेची ताकद वाढू शकते बर आणि एक महाराष्ट्राचा दबदबा मराठी दिल्लीत निर्माण होऊ शकतो. बरं, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बदलेल जर दोघे एकत्र आले तर. हो, अवश्यच बदलणार. पण यापूर्वी ते काही एकत्र आले नाहीत, यापूर्वी ते काही एकत्र आले नाहीत, आता एकत्र यायला उशीर झाला असं वाटतं का? नाही, उशिराला पण उशिरा येऊन सुद्धा होऊ शकतं ना. आता झालं त्याचा आता विचार करण्यात काय अर्थ आहे? धन्यवाद दिलीपजी आमच्याशी बोलल्याबद्दल. बरोबर आहे, दिलीपजींनी मराठी माणसांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली. माहीम मतदारसंघात आपण पाहिलं होतं मनसे विरुद्ध शिवसेनेची लढत, ज्यात सदा सरवणकरांचा पराभव झाला होता. भावेश जी आपल्याबरोबर आहेत. भावेशजी बोला, काय म्हणणं आपलं? हा, दोघं जर एकत्र आले, उद्धव साहेब आणि राज साहेब, तर आम्हाला खूप वर्षाची आमची इच्छा पूर्ण होईल आणि महाराष्ट्राला एक प्रकारचं चांगलं नेतृत्व भेटेल. बर बर, पण म्हणजे बदल घडेल असं वाटतंय तुम्हाला? हो, नक्कीच बदल हा घडलाच पाहिजे आणि या आता महाराष्ट्राला त्याची गरज आहे. महाराष्ट्राची गरज आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाचं पाऊल असेल हे. बर बर बर, पण मग आता हे एकत्र येत असताना जे यापूर्वी घडलं ते विसरून जावं आणि नव्याने पुढे यावं असं तुम्हाला वाटतंय? आता महाराष्ट्रासाठी तर काही एवढं मोठं नाही ना त्यांचं भांडण. हा, महाराष्ट्रासाठी हे एकत्र येणं हेच महत्वाचं आहे सध्या. बरोबर आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. रामचंद्रजी आपल्या बरोबर आहेत. रामचंद्रजी बोला. बर, त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत असं बहुतांशी प्रेक्षकांना वाटते. काही 1-2 प्रेक्षक जर सोडले तर त्यांनी मात्र आता एकत्र येण्यास फारच उशीर झालेला आहे आणि आता एकत्र येऊनही फार काही फायदा होणार नाही अशी भावना ते व्यक्त करताना दिसतात. पण महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं या विषयाला घेऊन आज बिंदास्त बोला या कार्यक्रमात आम्ही आमच्या प्रेक्षकांची मतं जाणून घेतोय. छत्रपती संभाजीनगरवरनं श्रीकांत देशपांडे आपल्या बरोबर आहे. श्रीकांतजी बोला. माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातलं आताच अतिशय घाणेरडं आणि गढूळ झालेलं राजकारण शुद्ध करायचं असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यायला पाहिजे. बरं, त्यांनी बदल घडेल. एकत्र हे दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण स्वच्छ आणि छान होईल. बदल घडेल असं तुम्हाला वाटतं? घडायलाच पाहिजे. आणि त्याकरता ही योग्य वेळ आहे की उशीर झालाय, काय नेमकं? आता थोडासा उशीर झाला असं माझं म्हणायला हरकत नाहीये, परंतु आता ही योग्यच वेळ आहे. ही योग्यच वेळ आहे आणि याच वेळेला खरं तर याच वेळेला घाव घातला पाहिजे असं आपल्याला वाटतं. घालायलाच पाहिजे. जी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पुण्यावरनं सरिता रेणुसे आपल्या बरोबर आहे. सरिताताई बोला. हो, हे एकत्र येत आहेत ना भाऊ, खूप आनंद आहे आणि महाराष्ट्राला गरज आहे त्याची. खूप आधीच व्हायला पाहिजे होतं, पण खूप आनंद आहे. बर, यायलाच पाहिजे दोघं भाऊ एकत्र. अच्छा, यापूर्वी जुन्या शिवसैनिकांनी देखील प्रयत्न केले होते, सह्यांची मोहीम राबवली होती, पण ते तेव्हा काही एकत्र आले नाही. आता एकत्र येतात म्हणजे काय म्हणूयात आपण की काही लोक म्हणतात महाराष्ट्रातील राजकारण बदलेल. तुम्हाला असं वाटतं का? हो, बदलेल निश्चितच. कारण महाराष्ट्रावर ही अशी वेळ कधी आलेलीच नव्हती आणि आता राजकारण कधी नव्हतंच आहे असं. म्हणजे आता खूप पहिले माणसं आणि आत्ताचे खूप त्यात बदल झालेला आहे आणि भांड्याला लागतात. रक्ताला साठीच जाऊन जातं ना आणि या महाराष्ट्राला गरज आहे त्यांची. आदित्य बाबांची, राज ठाकरेंच्या मुलाची, त्या उद्धव साहेबांची, राज साहेबांची गरज आहे महाराष्ट्राला. म्हणजे पुढली पिढी देखील त्यांच्या बरोबरीने राजकारणात यायला हवी अशी भावना सरिता रेणुसे व्यक्त करतात. पुढले आपले एक प्रेक्षक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सूर्यकांत पेडामकर आपल्या बरोबर आहे. सूर्यकांतजी बोला. मी काय म्हणतोय, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जी, जय महाराष्ट्र, बोला. उद्धव साहेब आणि राज साहेब हे एकत्र यावं ही आमच्या सगळ्या म्हणजे शिवसैनिकांची इच्छा आहे. बर, तर ते जर आलेच दोघे तर मराठी माणसांचं थोडं संरक्षण पण होईल आणि एकत्र आल्यामुळे काय आपली जी म्हणजे मराठी माणसांची बोली आहे ती कायमची राहील आणि मराठी माणसांची शांत टिकून राहील चांगली कायमची. त्यासाठी उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्र यावं ही इच्छा आहे. सूर्यकांतजी, किती वर्षापासून शिवसेनेत आहात आपण? हो, मी परळला आमची शिवसेना आमची परळला म्हणजे
याच्या केमच्या बाजूला आमची शाखा आहे मोठी. बर बर बर. तिथून परवापासून मी जवळजवळ वयाच्या 15 वर्षापासून मी शिवसैनिक आहे. म्हणजे आता काय वय आपलं? आता आहे माझं 69. बापरे, म्हणजे तुम्ही फारच जुने जाणते शिवसैनिक आहात. बाळासाहेबांना आपण बघितलं. वामनराव माडकान सोबत आम्ही लोक फिरलोय त्या टायमाला. बरोबर. म्हणजे अर्थात जुने जाणते शिवसैनिक म्हणून या दोघांनी एकत्र यावं अशी भावना जी आहे ती सूर्यकांत पेढामकर व्यक्त करतात आणि त्यातनं राज्याचं भलंच होईल अशी देखील भावना व्यक्त होताना आपण पाहतोय. धन्यवाद साहेब. तुमचं नाव साहेब? धन्यवाद. माझं नाव विशाल परदेशी. बोलत राहूया अशाच पद्धतीने आपल्या व्यासपीठावरती. धन्यवाद. बिंदास्त बोलामध्ये या ठिकाणी अधिक काही प्रेक्षकांची मतं आपल्याला जाणून घ्यायची आहेत.